चर्चा करूयात. गौरेश आरव 11 विरुद्ध ओमसा 11. पहिलाच बॉल खूप सुंदर स्कोअर कट फटका सुंदर खेळलाय आणि पहिलाच बॉल त्या ठिकाणी स्टॉप करण्यात आला. खूप छान प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका बाजूने आपण पाहिलं तर दीपेश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्राईक एंडला चांगली बॅटिंग करत असताना चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी मात्र दीपेश यांच्या बॅटमधून आपण पाहिलं. अनेक वेळा याही खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्यानं राहिल्यात. ओमसा 11 संघ म्हटलं तर आदरणीय रोहनदादा बैकर एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आमचे मित्र आदरणीय गीतेजी पवार साहेब. गौरेश आरव 11 पहिल्या बॉलवरती 3 धावा. आदरणीय प्रीतेजी पवार यांना आपण पाहू शकतायत. मंडळाचे खजिनदार महत्वाची भूमिका ज्यांच्या खांद्यावरती आहेत. श्यामजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संजयजी पातेरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनीलजी यांनाही पाहतात. प्रीतेजी नाडकर हेही आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. ओ द विकेट ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खूपच बाहेर आहेत. पंच वळतायत. राहील सर दर्शवतायत एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती 4. ओ द विकेट फटका अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 5 रन ऑन स्कोर कार्ड. ओमसा 11 संघाच्या पण धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहू शकतायत. हा ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. डिफेन्ससाठी खोलवा टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर मिडॉन मध्ये जोपर्यंत बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 6 धावा. 6 ऑन स्कोर कार्ड. रेटम ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. ओ लोअर फुलटस बॉल चान्स दिला आणि त्यानंतर चान्सला मात्र आपण पाहिलं तर कन्वर्ट करत असताना बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषेच्या पार. मिल्टा धावा 4 दर्जेदार चौकार. थँक्यू. चौकार पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आपण पाहिलं तर तेजस करावडे या खेळाडूच्या बॅटमधून आपण दर्जेदार स्ट्रोक पाहिलेत. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा मात्र जोरकस फटका खेळला. हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु त्यांच्यापासून थोडा दूर राहिलाय बॉल. एक सिंगल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 11. 1-1 स्कोर कार्ड वरती आपण पाहतात. दीपेश लोखंडे जवळपास आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू अडखळ गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या साथीने आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये तेजस करावडे. फटका चांगला खेळला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिथून सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता जाऊन पोहोचतात. एका धावेने संघाची धावसंख्या 12. उमेश धैर्य रितेश आपण आपला प्राइज घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि विकेट घेतल्यानंतर धैर्य केतन आणि प्रणय यांना विनंती आपण देखील या. कॅच पकडल्या होत्या वैभव सुयश आणि केतन आणि धैर्य आपण सर्वांनी या. आपलं जे प्राइज आहे ते प्राइज घेऊन जायचं आहे. कुमार वंश सुदर्शन करण दोस्ती 11चे मालक आणि कुमारी परी क्रिशा परेश कंचावडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते तुम्हाला दिलं जाईल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्यात 12 धावा. 1 ओव्हर 12 धावा. थँक्यू. रोहित राजवेळकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती.
स्वतः गीतेजी पवार साहेब आमच्या बाजूने उभे आहेत. एका बाजूला रोहन दादा बैकर, ओमसा 11चे मालक. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर प्रदीप दादा बर्डे आणि गीतेजी पवार साहेब हे दोन संघ मालक आहेत. टीम गौरेश आरव 11चे. ओ लोवर फुल टच बॉल होता, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करायचा होता दीपेशला, परंतु स्विच हिट नाही करू शकले. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा मॅच जो आहे तो विजयी संघ विनर्स मध्ये मॅच होणार आहेत. त्यामुळे दोन्ही विनर टीम आपण तयार राहायचं आहेत. प्रियांश अद्विका आणि आराध्य 11 आपण टॉस करण्यासाठी तयार राहायचं आहेत. प्रियांश अद्विका 11 आणि आराध्य 11 आपण तयार राहायचं आहेत मॅच क्रमांक 5 साठी. रेटम ओव्हर द विकेट. फुल टच बॉल, लोअर फुल टच बॉलला ताकद, नजाकत प्लस टायमिंग, अंपायर नो बॉल. एकूण धावा 7 तोफा दिला गेलाय. सायरन वाजलं, याचा अर्थ पुढचा बॉल फ्रीडचा बॉल असणार आहे आणि हा नो बॉल आलाय. त्यामुळे पंच देखील आता दर्शवत आहेत हात डोक्यावरून बरोबर फिरतोय आणि पंच सांगतायत फ्री हिट. डीबीएनला दृश्य आपण पाहू शकतायत किती हाईट्सला बॉल होता. ह्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला तिथेही जातो डीबीएन्सला. खूप चांगल्या पद्धतीचा लाईव्ह टेलिकास्ट सध्या केला जात आहेत. पुण्यात मात्र खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती देखील प्रत्युत्तर दीपेशने चांगला स्ट्रोकने दिलाय. चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. दीपेशचा क्लास दर्शवणारा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. झालाय त्याचा दिवाना. थँक्यू. एका बाजूला अडखलचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला अडखळवनचा खेळाडू रोहित राजवेलकर. आणि अडखळवनच्या खेळाडूच्या समोर अडखलचा खेळाडू सध्या चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. तर नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आहेत ते देखील आपण पाहिलं तर कोनवलीच्या गावामधून बिलॉंग करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट. ओ विकेट करायचं होता, आधी क्षेत्र निवडलं होतं ऑन साइड मिड विकेट किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करायचं होतं, परंतु संपर्क नाही करू शकले. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहीच वेळामध्ये सन्माननीय विजयजी घरत मामा यांचा आगमन या मैदानावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेसाठी मात्र भेट देणार आहेत. धावा 23. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय, त्याला मात्र खोदून काढलाय, समोरच्या दिशेने खेळलायत. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहेत. फील्ड करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं जाऊन पोहोचताय. त्या मात्र 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रोहित देखील मात्र दर्जेदार खेळाडू आहेत, तेही प्रयत्न करणार जरी मिस्टेक झाल्या, परंतु आता आम्हाला कमबॅक करायचे आहेत. दुसऱ्या बाजूने आयकॉन खेळाडू रोहन गोठल हेही प्रयत्न करतायत. संदेश असतील, रोशन असतील. रोशन म्हटलं तर भिकू मामाचे सुपुत्र. ओ फटका चांगला खेळलाय, बॅट जितक्या वेगाने फिरलाय, बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मल्टील धावा 6 मैदानाच्या आतमध्ये. तेजस यांच्या बॅटमधून 6 धाब्यांचा वर्षाव. षटकार. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. आगा मास्टर माइंड हाय, आगा मास्टर माइंड. काय असतं माहिती का, एखाद्या बाजूनं दीपेश चांगली कामगिरी करतोय, पण त्याच्या साथीला जर तेजस चांगली कामगिरी करत असेल तर प्रेशर थोडं कमी. कोंडवलीचा सुपुत्र तेजस करावडे यांच्या बॅटमधून षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. थँक्यू. ते क्लिअर केलं आणि 2 कॅमेरामॅन आमचे परफेक्ट वर्क करत असताना हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पटवलाय. दुसऱ्या अँगलनं पहा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकद, फोर्स, नजाकत सर्व काही गोष्टी दाखवल्यात आणि बरोबर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जिथे आपण पाहिलं तर ऑफिस आहे त्याच ठिकाणी या बॉलला पाठवलंय. 6 धाबा. हे स्क्रीनवरती ही सर्व दृश्य आहेत, जे पैसे वाटप आहेत ते सर्व केले जात आहेत. ते पैसे वाटप त्यांच्या मेहनतीचे आहेत, कारण कोणी षटकार मारल्यात, कोणी कॅच घेतल्यात, कोणी विकेट्स घेतल्यात. त्यासाठी आमचे खास करून कुमार वंश सुदर्शन करण दोस्ती 11चे मालक
आणि कुमारी परी क्रिशा परेश कंसावडे यांच्याकडून ते तुम्हाला पारितोषिके दिली जात आहेत. फक्त कामगिरी चांगली करायची आहेत, बाकी दोस्ती 11चे मालक आहेतच तुम्हाला प्राइज देण्यासाठी. पहिल्या ओव्हरला रन आल्या होत्या 12, सेकंड ओव्हरला 24 आल्यात, म्हणजे 12च्या दुप्पट वाढल्यात. 12च्या अधिक वेगानं ती धावसंख्या. आता 36 येणार का हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय, पण ते न होवो हा विचार सध्या मैदानाच्या मध्ये करतात गौरेश आरव 11. रन 36. सर्वेश मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सर्व नाश करायचा सर्वेशला. तो सर्वेश पाहूयात काय करणार. सर्वेश रेवाळे कोंडगावचे खेळाडू आहेत, यंग खेळाडू आहेत, यंग टॅलेंटेड आहेत, युवा खेळाडू आहेत. मंडणगड प्रीमियर लीग ज्यावेळी ऑक्शन पार पडलं त्यावेळी एका गोष्टीची चर्चा झाली की मंडणगडच्या 3 पिढ्या आज एकत्रितपणे खेळत आहेत, ज्यामध्ये मंडणगडचे यंग खेळाडू आहेत ज्यांचं वय वर्ष 15, 16, 17, 18 हे यंग खेळाडू आहेत, मिडलचे खेळाडू आहेत आणि काही लिजंड खेळाडू देखील खेळतात ही संपूर्ण स्पर्धा. म्हणजे 3 पिढ्या एकत्रितपणे येऊन आज मंडणगडचं क्रिकेट हे मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न युवा क्रीडा कमिटी करताना पाहायला मिळत आहेत. ओ द विकेट. आणखीन एक चांगला बॉल दीपेश समोर हाताळलाय, त्याला ड्राईव्ह केलाय. क्रिकेटमध्ये जे मी नेहमीच एक गोष्ट म्हटली जात आहेत, अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. चांगला बॉल आला तर तिथे तुम्हाला ड्राईव्ह करायचं आहे. आणि हे संपूर्ण मैदान जर आपण पाहिलं, विकेट जर पाहिलं तर आमचे अशोक काका माळी या ठिकाणी पोहोचल्यात, त्यांचंही स्वागत आहे. कारण मैदान मेंटेन करणं, विकेट्स बनवणं खेळाडूंसाठी ज्या विकेट्स असतात त्यामागे देखील खूप सारी मेहनत असते. हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी, विकेट जाऊ शकतोय. पहिली विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये गमावलंय ओमसा 11. तेजस करावडे मैदानाच्या बाहेर. बॅक टू दी डगआउट. गॉन. प्रत्येक जण पाहत होते आतुरतेने वाट की मंडणगड प्रीमियर लीग कधी येणार, तो दिवस कधी येणार, आम्ही नारंगीच्या मैदानावरती कधी खेळणार, ह्या गोष्टीवरती प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होते. आणि तो दिवस अक्षरशः आज उजाडला. 7वं पर्व घेऊन आला, शनिवारचा दिवस. ओ समोर आढळल्यात का? यस, ऍब्सोल्युटली समोर आढळल्यात. लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट गेलाय. आता स्क्रीनवरती आपण डीबीएनच्या स्क्रीनवरती देखील पंचांनी तर बाद घोषित केलाय, परंतु तिथेही गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न सध्या करतोय. आणि खेळाडू तर पॅव्हेलियनच्या दिशेने येणार, पण डीबीएन सध्या ही गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूयात. ओव्हर द विकेटने आले, हा बॉल टाकलात, बरोबर समोर आढळल्यात का? पाहूयात. पायावरती बॉल होता, इम्पॅक्ट इन लाईन येतोय का पाहूयात. झूम करण्याचा प्रयत्न आपण तिथे करूयात. पाहूयात. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा झूम केला जातोय हा. आणि बरोबर समोर आढळल्यात का ते पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि तिथे ही दृश्य आहे ती दाखवण्याचा प्रयत्न आमचे डीबीएनचे सर्व करताना पाहायला मिळतात. आणि पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणि बरोबर मागच्या बॉलवरती काय झालं होतं ते स्क्रीनवरती पाहूयात पुन्हा एकदा. बरोबर समोर आढळल्यात का ते पाहण्याचा प्रयत्न आमच्या डीबीएनच्या पहिला प्रयोग आहे, स्लोअर वन मध्ये दाखवण्याचा प्रयत्न होतोय. बॉल पडलाय त्यावेळी इम्पॅक्ट इन लाईन, विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होताना पाहायला मिळतं. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 37, 37 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आफ्टर 3 ओव्हर्स 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा पाहूयात. ऍक्शन रिप्ले मध्ये लेग बिफोर कशा प्रकारे बाद झाला होता ते आपण पाहूयात. ओव्हर द विकेटने टाकण्याचा प्रयत्न केला, बरोबर बॅटर समोर होते, लाईनच्या अगदी बरोबर मध्ये पाहायला मिळाले. पायावरती बॉल, त्या ठिकाणी स्ट्रोक खेळायचा होता परंतु स्ट्रोक नाही खेळू शकले. आणि
अपील करत असताना बरोबर समोर मिडल स्टंप जी दिसत होती त्या मिडल स्टंप वरती बरोबर हिट होणारा हा बॉल पाहायला मिळाला आणि लेग बिफोरच्या माध्यमातून ही विकेट आहे ती विकेट मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर गमवावी लागली होती टीम ओम साई 11 संघाला. 3 ओव्हर रन 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रदीप बेर्डे साहेब यांच्याकडून सर्वेशनं जे 2 विकेट घेतल्या त्यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत. रन थांबताना पाहायला मिळत आहेत 37 धावा झालेल्या आहेत. विचार केला होता आपण खास करून सेकंड राऊंड जो पुढील होणाऱ्या मॅचेस आहेत त्या 3 ओव्हरच्या होणार आहेत याची आपण सर्वांनी खास करून काळजी घ्या, सर्वांनी माहिती घ्या. पुढील होणाऱ्या मॅचेस 3-3 षटकांच्या होणार आहेत जे सेकंड राऊंडच्या होतील. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल पंच मात्र दर्शवत आहेत वाईट बॉल एक्स्ट्रा बॉल. त्या ठिकाणी हेमंत ठाकूर सर आमच्या दिशेने वळतायत दर्शवत आहेत एक्स्ट्रा. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतायत 38-38. मागच्या षटकामध्ये कमी रन आल्यात फक्त 1 रन आली आणि 2 विकेट्स म्हणजे इम्पॅक्ट टाकणारं षटक होतं. म्हणजे गौरेश आराविलेंचे संघमालक देखील थोडे खुश आहेत. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू मात्र फुटबॉल खेळल्यात परंतु बॉल स्टॉप केला हे सर्वाधिक महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट दीपेश नॉन स्ट्रायकरवरती आलाय. गौरेश आराविलेवन काय पद्धत की दीपेश जितका नॉन स्ट्रायकरवरती राहील तितका फायदा आहे आणि एक पारितोषिक देखील येत आहेत. जर दीपेश लोखंडेनं लगातार 3 षटकार ठोकले तर आदरणीय रोहनदादा बैकर यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. पारितोषिकांचा वर्षा होणार. मंडणगड प्रीमियर लीग म्हटलं तर खऱ्या अर्थानं आज खेळाडूमध्ये कस लागणार. कोणी बॅटिंग करणार, कोणी बॉलिंग करणार, कोणी कॅच घेणार परंतु पारितोषिक देखील भरपूर लागणार आहेत ओव्हर द विकेटने. कोलबटप्प्याचा बॉल टाकलाय रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दीपेशला स्ट्राईक हवेत रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाय आउट. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात कौशिक पोस्टुरे. आज कशा प्रकारे कौशिक बॅटिंग करतात तेही पाहण्यासारखं असणार आहेत परंतु स्ट्रायकिंगवरती दीपेश लोखंडे आपण पाहू शकतायत. अगेन्स्ट त्यांच्या मैदानाच्या मध्ये संदेश जाखळ चांगली कामगिरी करतोय. चांगला बॉल आधी सफल झाले थोडं बाहेर आले त्याच्यानंतर पंच देखील तेच सांगतात की बाहेर आल्यानंतर वाईट मिळणार नाहीत. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. तीन बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय संदेश जाखळ. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. व्हॉट अ कॅच. चांगला कॅच टिपलाय. दीपेश लोखंडे यांना मात्र मैदान सोडावं लागेल आणि महत्वाची विकेट मात्र मिळवून दिली जात आहेत ती संदेश जाखळ यांच्याकडून. कोणगावच्या खेळाडू आहेत. वेल बॉल. समीर शिगवन नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे समीर शिगवन बॅटिंग करणार हेही याच्याकडे देखील लक्ष आता मात्र वेधित केलं जात आहे ओम साई 11 संघाच्या माध्यमातून. समीर प्रकाश शिगवन माप्रल बंदरवाडी चे खेळाडू आहेत. बॅट्समॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. आज त्यांना चांगली बॅटिंग करायची आहेत. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या सध्याच्या घडीला थांबलेला पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा श्रणोश्रणी वेळोवेळी बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटचा खेळ आपण पाहू शकतायत. 2 षटकापर्यंत चांगली धावसंख्या होती. त्याच्यानंतरच्या 2 षटकांमध्ये आता रन थोडा थांबलेले आहेत. कोलबटप्प्याचा बॉल टाकलाय. पुन्हा आता प्रत्युत्तर नाही देता आलं. सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संधी होती रनआउटची परंतु एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 40 धावा धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 36 होत्या आणि आताच्या बरोबर 2 षटकांचा खेळ जवळपास सुरू आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त
4 धावा आहेत, त्या 4च धावा आलेल्या आहेत. पहिल्या तिसऱ्या षटकामध्ये 1, आता 3. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला, त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. संधी तर त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर आहे रनआउटची, मात्र काय होतं पंच दर्शवतात इशारा पाहूयात. फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद घोषित करण्यात आलाय. धाव फलकावरती अंपास कॅच ना, ओ कॅच आउट. धाव फलकावरती धावा लगावण्यात आल्या, त्या मात्र 40 टार्गेट मैदानावरती असणार आहेत. 41 41 धावेचं टार्गेट हे ठेवण्यात आलेलं आहे. टॉस करूयात आपण. दोन टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित असू द्यात. प्रियांश अद्विका 11 आणि आराध्य 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. बिकुमामा मालप यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. 3 षटकांची मॅच आपल्याला पुढील मॅच पाहायला मिळेल. त्याचा टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी केला जातो. आदरणीय बिकुमामा मालप यांच्या शुभ हस्ते होते टॉस. मैदान रंगलाय डावाचा, शौर्याच्या या ध्येयाचा मैदान रंगलाय डावाचा. आवाज घुमलाय मंडंग प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. 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 थँक्यू. बॅटिंग जर पाहिली तर वॅगन व्हीलच्या माध्यमातून सध्या डीबीएनला पण ही दृश्य पाहिलीत ना तर ऑफ साईडला कमी बॅटिंग झालंय. ऑन साईड हे क्षेत्र जास्त होतं. मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा लॉंगॉनचं क्षेत्र स्क्रीनवरती जर पाहिलं तर जास्तीत जास्त एक चौकार जो होता तो खास करून आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला होता कव्हरला, तो एक चौकार आला होता. आणि एक चौकार होता तो बरोबर ऑन साईडला जिथे स्क्वेअर लेग होतं तिथे एक चौकार होता. षटकार मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि खास करून मिड विकेट या झोनमध्ये षटकार पाहायला मिळाले होते. त्यामुळे ही दृश्य जी आहेत ती सध्या डीबीएनला आपण पाहतोय. बॅटिंगमध्ये दीपेशनं 13 बॉलमध्ये 18 धावा केल्यात, नीलनं 6 मध्ये 18 केल्यात, परेश 0वरती बाद, राज 0वरती बाद, कौशिक 0वरती, समीर 1 रन केलीत आणि बरोबर एक्स्ट्रा 3 होत्या. 4 षटकांमध्ये 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. टार्गेट 41 असेल. गोलंदाजी पहा, रोहनचं 1 षटक 12 धावा, विकेट त्याला मिळाली नाही. इकॉनॉमी 12ची होती. रोहितचं 1 षटक 24 धावेचं अक्षरशः महागड राहिलं. इकॉनॉमीमध्ये 24 धावा त्यांना इकॉनॉमी होती. त्याच्यानंतर सर्वेश 1 ओव्हर 1 रन 2 विकेट ही गोलंदाजी होती सर्वेची. ती कमबॅक करणारी होती. शेवटी संदेश जाखल आले, 3 धावा दिला, 2 विकेट घेतल्या. ही देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. 40ला 5 टार्गेट 41 असणार आहे. पुढच्या मॅचचा टॉस जो आहे तो टॉस आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. 2 संघांदरम्यान महत्वाची मॅच असेल, रंगतदार असेल, कारण विनर विनर मध्ये मॅच होणार आहे. त्यामुळे टफ मॅच होण्याची दाट शक्यता आहे. फिल्डिंग लावा, चला बॅट्समॅन पाठवा. चला, सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर दाखल होत असताना पाहायला मिळते. गौरेश आरव 11 संघाच्या आपण पाहिलं तर एका बाजूला आकाश पोस्टुरे आणि दुसऱ्या बाजूला रोशन मालप. एक लोकरवनचे खेळाडू तो दुसरे भट्टीवाडीचे खेळाडू आणि बरोबर शेजारी असलेलं लोकरवन आणि भट्टीवाडी आहेत. त्याच्यामुळे तितका ताळमेळ चांगला त्यांचा पाहायला मिळेल. परंतु जी कामगिरी केलेली आहे ना गौरेश आरव 11 शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ती त्यांना थोडं पुढे घेऊन येणारी आहे.
आता बॅटिंग कशा प्रकारे काय चर्चा झालाय, कशा प्रकारे बॅटिंग लाईन पाठवली जात आहेत, रोहन गोठलमध्ये काय चर्चा झाल्यात किंवा रोहित राजविळकर संदेश यांच्यामध्ये नक्की चर्चा काय झाल्या, संघ मालकाने काय सांगितलंय किंवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ही मॅच कशा प्रकारे जिंकता येईल त्याच्यासाठी कशा प्रकारे तयारी केल्यात याही गोष्टीकडे आता मात्र लक्ष वेधलं जात आहे. टार्गेट जर आपण पाहिलं तर 41 धावांचे आहेत, प्रति ओव्हर 10 रन तुम्हाला घ्यायचे आहेत, 10च्या थोडंसं अधिक जायचं आहे. त्या 10च्या जवळपास धावसंख्या होणार का याची चर्चा मैदानावरती होणार आहेत. 4 षटकांचा मॅच, पुढील मॅच होईल प्रियांश अद्विका आणि आराध्य 11 दोन्ही विनर्स टीम्स यांच्यामध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. फिल्डिंगची रचना जर आपण पाहिली तर एक खेळाडू आहेत मिड ऑफला, खास करून 30 सेकंडच्या आतमध्ये मिड ऑफच्या बाजूने जर पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉईंटमध्ये खेळाडू आहेत, गलीमध्ये खेळाडू आहेत, शॉर्ट फाईन लेगमध्ये खेळाडू आहेत, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू पाहायला मिळतो, शॉर्ट मिड विकेट ठेवण्यात आला आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला बरोबर समोर ठेवण्यात आला आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेट हे दोन खेळाडू जर पाहिलं तर 30 सेकंडच्या बाहेर आहेत. अंपायर तयार आहेत, मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक फेकण्यासाठी अडखलचा खेळाडू दीपेश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला समोर जर आपण पाहिलं तर आकाश हवेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पॉईंट मधून मात्र आपण पाहिलं तर पुढे येताना पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. सिंगल न मात्र खातं ओपन होतं. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं 1 रन ऑन स्कोर कार्ड वरती सध्या लगावल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येत असताना आपण पाहू शकतायत. प्रदीप दादा बर्डे एका बाजूने, गीतेजी पवार दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर रोहन दादा बैकर यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने रेस आहेत. असे पाहिलं तर सर्व एकमेकांचे चांगलेच मित्र आहेत, परंतु आज संघ मालक म्हणून आपली महत्वाची भूमिका देखील बजावतायत. ओ पॉइंटच्या डोक्यावरून कट केलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा क्लासिकल फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे दनादन चौकार. थँक्यू. ह्या स्ट्रोकनं खुश कोण झालाय, एकतर संघमालक खुश झाल्यात, पण दुसरे जास्त खुश भिकू मामा मालक पण झाल्यात, कारण त्यांचे सुपुत्र आहेत. आणि तिसरी गोष्ट इथे असलेल्या प्रत्येकाने म्हटलं की सुंदर फटका खेळला होता, कारण क्रिकेटमध्ये असे स्ट्रोक पाहण्यासारखे असतात. ज्यावेळी असे स्ट्रोक येतात त्यावेळी आपल्या मुखातून लगेच येतात चांगला स्ट्रोक मारला होता, म्हणजे त्या पॅटर्नचं आपण कौतुक करत असतो. त्यामुळे दर्जेदार स्ट्रोक खेळले आहेत रोशन यांच्याकडून. भट्टीवाडी म्हटलं तर डोंगराच्या वरती अगदी वसलेलं गाव आहे, जिथे आम्ही खास करून भोजनाचा आस्वाद घेतला होता. भिकू मामांच्या घरी असेल किंवा सचिन दादा या सर्वांच्या घरी आम्ही बसलो होतो, खास करून कॉमेंट्री त्या गावामध्ये. ओ नशिबाची साथ कधी कमी पडते ना, ते मैदानाच्या आतमध्ये आता दिसून आलं आहे. लोअर फुलटस बॉल मारायचा होता मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु टायमिंग नाही झालं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा झेलच्या स्वरूपानं मैदान सोडावं लागलं रोशन मालपला. रोशन नाराज आहे स्वतःवरती, कारण अशा प्रकारे बाद होणं ते स्वतःला देखील नाराज होताना पाहायला मिळतात आणि तेच मात्र रोशन होताना पाहायला मिळतात. आउट. थँक्यू. बहुतांश कमी अशा स्पर्धा असतात जिथे वॉचिंग असते, कमीत कमी वॉचिंग असते, परंतु मंडणगडची स्पर्धा म्हणा तिथे वॉचिंग 500च्या वरतीच असते. 500 आता जवळपास 582 जण सध्या लाईव्ह वॉच पाहत आहेत, ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहेत. डिबेंच आमचे प्रवीणजी किंवा धनंजय जी आम्हाला माहिती देतील आतापर्यंत ही स्पर्धा किती जणांनी पाहिल्यात, म्हणजे येत्या 2 ते 3 तासामध्ये तीही आपण चर्चा करू. हो फटका चांगला खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, 1 बाउन्सने क्लिअर होईल. मिळतील धावा 4. दर्जेदार क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा फटका, चौकार. थँक्यू. पर्व 7वा आहेत, परंतु 7व्या पर्वामध्ये आतापर्यंत 3 तासांमध्ये 10,000 जणांनी ही संपूर्ण स्पर्धा पाहिल्यात. ही या स्पर्धेची क्रेज आहे, म्हणून म्हटलं की मंडणगडची स्पर्धा म्हटलं ना साधं सोपं काम नाही. त्याच्या पाठीमागे आहेत 20-30 जणांची कमिटी, ती 10,000 लोक आतापर्यंत जवळपास वॉच केलेले आहेत. 50 होणार, तो 50च्या लाख पण जाऊ द्यात, तितका आकडा गेलाच पाहिजे.
हो, फटका पुन्हा एकदा चांगला खेळलाय. समाचार कोणाचा घेतलाय? दीपेश लोखंडे खेळाडूचा घेतलेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये कोण घेतोय? रोहन गोठल. आयकॉन वर्सेस आयकॉन. आणि आयकॉन मधलं सध्या हे रंगलेलं द्वंद्व युद्ध मैदानावरती जिंकतोय रोहन. थँक्यू. जसं नेहमी म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक मॅन इन परफेक्ट. प्रॅक्टिस जर चांगली असेल तर सर्व काही गोष्टी तुम्ही साध्य करू शकतात मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या दाखवतो रोहन गोठल. जरी संघामध्ये माझ्या चांगले खेळाडू, जरी संघामध्ये माझ्या मजबूत खेळाडू नसले, परंतु मी मजबूत आहे हे स्वतःला दाखवून देतोय. इरादे तुमचे बुलंद असणे गरजेचे आहेत. आणखीन एक फुलटॉस. फुलटॉसला फुल टोल वसूल. चौकार चौकार चौकार. आणि चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करणारा पहिला खेळाडू मिस्टर रोहन गोठल. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. थँक्यू. म्हणून म्हटलं की तुम्ही चांगली बॅटिंग करा, पारितोषिक देण्यासाठी आमचे संघ मालक तयार आहेतच. गीतेश पवार साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आता फक्त वेट करतो आम्ही प्रदीपजी बेर्डे यांचा. येणार, तिथून पण येणार. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर संघाच्या एकूण जाऊन पोहोचल्या 17 धावा, 17 ऑन स्कोर कार्ड. आणि चांगली तुम्ही बॅटिंग कराल तर आमची डीबीएनची टीम देखील आहेत तुमच्या खास करून व्हिडिओ काढण्यासाठी, तुमच्या रील्स डीबीएनच्या स्क्रीनवरती टाकण्यासाठी ते देखील तयार आहेत. आज कोण चांगली बॅटिंग करणार तिथे लगेच रील्स देखील येणार. तुम्ही डीबीएनच्या इंस्टाग्राम पेजला जरी गेलात तरी तिथे देखील तुम्हाला इंस्टाग्रामवरती स्टोरीज पाहायला मिळतील. येस सर. स्प्रे. ओके. हा, कमिटी मेंबर्स जा फक्त. स्क्रीनवरती आपण हा प्रेक्षक वर्ग पहा. मैदानाच्या चारही बाजूने जिथे हे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान आहेत आणि जिथे बसलेले प्रेक्षक वर्ग अगदी आमचे शांत असे प्रेक्षक वर्ग आहेत. जिथे जागा भेटेल तिथे बसलेले आहेत. काही जण मस्तपैकी मॅचचा आनंद घेतात. आज शनिवारचा दिवस आहे आणि मंडणगड प्रीमियर लीग हो आम्हाला पाहायचे आहेत. आम्हाला आज जरी सुट्टी हाफ डे असला परंतु आम्हाला हाफ डे नंतर या मैदानावरती पोहोचायचं आहे. काही जण त्याच्या तयारीमध्ये आहेत, काही जण संडेच्या तयारीमध्ये आहेत. उद्या देखील काही जण येणार आहेत आणि भरपूर जण. आता आपली डॉक्टरची टीम सध्या गेलेत. डॉक्टर संजयजी पातेरे आणि नायर हॉस्पिटलचे ते डीन पण आहेत. प्रत्येक चला, खेळाडूला जास्त इजा नसेल याची आपण सर्वजण काळजी घेऊयात. पहिल्या षटकामध्ये रन आल्यात जवळपास आपण पाहिलं तर 17 धावा आलेल्या आहेत. पहा काय घडलंय. चेक चला, रेडी आहेत? यस, रेडी झालेले आहेत. बॅटर रेडी आहेत, सर्व काही रेडी आहेत. गोलंदाज तयार आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर. हा ऑटोमॅटिकली दबाव वाढणार. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 18. सुजित शिंदे खूप चांगल्या पद्धतीने कमेंट्स देत आहेत. राजेंद्र कोबणाक असतील, गणेश पोस्टुरे, नितेश असतील, रमाकांत घरटकर आहेत. ओके. जितेंद्र मोरे यांनी देखील खूप चांगल्या शुभेच्छा दिल्यात. आज ज्यांचं आपण गाणं ऐकलं, मापरल चिंचाळी गावचे सुपुत्र निमेजी कानसरे यांच्या आवाजामध्ये गायलेलं गाणं आज खऱ्या अर्थानं व्हायरल होताना पाहायला मिळतात. प्रचंड व्हायरल या सॉन्ग मध्ये आपण पाहू शकतायत. अमोलजी वैराग साहेब, त्यानंतर निलेशजी मांजरेकर साहेब यांनाही आपण पाहू शकतात त्या ठिकाणी. धावफलकावरती धावा जर सध्याच्या घडीला संघाच्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतायत 19 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. हा, आणि सर्वाधिक महत्वाची बाब ऑप्शन मध्ये काय होती, निलेश मांजरेकर जी गौरेश आरव 11 मध्ये आहेत
ते सध्या मैदानाच्या बाहेर फिरतायत. तिकडे मागे गेले, मागे तिकडे गेले, तिकडे गेले, त्या गल्लीत दिसले. ओव्हर द विकेट. ओ फटका, क्लास क्लास, क्रिकेटचा प्युअर क्लास दाखवणारा आणखीन एक दर्जेदार एक्स्ट्रा कव्हरला चौकार. जाऊन एकवीरा आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी मावळ्या. थँक्यू. नाही, जितके खुश मला वाटतं की आता गौरेश आराव 11 संघ असेल ना, निलेशजी मांजरेकर साहेब, तुम्ही खुश असायला हवं, कारण तुम्ही त्यांचे खेळाडू आहात. हमारा ध्यान सब जगह है. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकावरती लक्ष आहेत, कारण ते त्या संघाचा हिस्सा आहे. ज्यावेळी ऑक्शन प्रक्रिया पार पडली त्यावेळी त्यांना घेण्यात आलं. धावसंख्या 23. स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये चालला, पुन्हा मात्र वेगाने पाठलाग केला जातो. कौशिक हो तिथे मात्र बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला, डबलचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. रोहन गोठलमध्ये असलेला क्लास काय आहे तो रोहननं मात्र दाखवून दिला मागच्या फटक्यामध्ये. आणि फुल फेस ऑफ द बॅटने ज्यावेळी आपण एखादा फटका खेळतोय ना, त्यावेळी तो तंत्रसिद्ध फटका असतो, त्यावेळी तो मिडल ऑफ द बॅट होतो. आणि मिडल ऑफ द बॅटचे फटके पाहण्याची खास करून ती एक झलक असते ना, ती झलकच वेगळी असते. अपनी झलक सबसे अलग असणारा हा खेळाडू आहे रोहन गोठल. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने चाललाय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 26-26. मंडणगडचं क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट प्रेमी मात्र म्हणून मंडणगडची एक वेगळी ओळख राहिली आहे. मंडणगडमध्ये आपण पाहिलं तर गावोगावी खेळणारं क्रिकेट, आज वाडीमध्ये खेळणारं क्रिकेट, जवळपास 40, 45, 60 संघ आज मंडणगडच्या या क्रिकेटमध्ये युवा क्रीडा कमिटीमध्ये खेळतायत. ही विशेष बाब आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडासा स्लोअर वन टाकलात, बोटांमध्ये असलेली जादू दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला विनीत शिगवण यांच्याकडून. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकताय. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर 5 बॉल फेकून झाला, शेवटचा बॉल बाकी आहेत. आमचे मित्र गंगाधरजी या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं स्वागत. हा शफल हो गया तो वाइड देने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नाही. अंपास ते सांगतात आप शफल हो गए तो वाईट देणे का नाही. सफल झाले, तुम्ही बाहेर आले, इतके बाहेर आले की पंच देखील काही करू शकत नाहीत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, रन झाल्यात 26, सप्तक 26. स्पर्धा ही तालुक्यात आहे मानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची. एकीची ताकद आयोजनाची, जागा नाही तर राजकारणाची. थँक्यू. आणि ज्याने गाणं काढलं ते देखील मला वाटतं इथे बसलेले आहेत. आता त्याला इतका अभिमान वाटतोय ना की 4 बेस 4 टॉपला गाणं वाजतंय आणि मिनी स्टेडियम मध्ये वाजतंय. सगळ्यात मोठी गोष्ट की मिनी स्टेडियम जवळपास नारंगीचं मैदान म्हटलं तर मिनी स्टेडियम आहे. त्या मिनी स्टेडियमवरती हे गाणं वाजतंय, त्यामुळे अभिमान छाती प्रत्येकाची जसं म्हणतात की गर्वानं फुलून येत आहेत, त्या प्रकारे आमचे जे गायक मित्र आहेत निमेश त्यांची फुलून येत आहेत. कारण मंडणगडचे सुपुत्र आहेत आणि मंडणगडचे सुपुत्र या खऱ्या अर्थानं गाण्यामध्ये आपली प्रगती करतात. ही मोठी गोष्ट आहे. प्रत्येक जण क्रिकेटमध्ये आमचे काही बंधू प्रयत्न करतात, तसे प्रयत्न हा गाण्यामध्ये करतोय. त्यामुळे खूप सारा शुभेच्छा निमेश जी आपणास असणार आहेत येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी. तिथे 2 ओव्हरमध्ये 36 होत्या, इथे 2 ओव्हरमध्ये 26 आहेत, फरक 10चा होता. पण तिथे 2 ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या होत्या, त्यामुळे आता इथे किती येणार याही गोष्टीवरती लक्ष वेधित केलं जाईल. गोलंदाज रोणक आलेले आहेत. ओ लेगस्टम्पच्या बाहेर, दिशा भरकटलेली आहे, खूपच भरकटलेली पाहायला मिळतात. पंच वलटायत, पाहूया. यस राहील जिथे पाहिल तिथे सर्व काही ठीक देईल असे आमचे राहील. व्हाईट बॉल संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 27-27. 12 बॉलमध्ये 14 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटचं पोषदायक असलेलं वातावरण आणि त्यामध्ये सुरू असलेली ही मंडणगड लीग. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल. संघाची धावसंख्या 28. पाठीमागे बरोबर सुधीरजी करावडे त्या ठिकाणी आहेत. त्यांना वाटतं की आमच्या दिशेने बॉल येऊ द्यात, जिथे बरोबर सुधीरजी करावडे यांना आपण पाहू शकता स्क्वेअर लेग मध्ये. स्क्वेअर लेग आणि खास करून लॉंग लेगच्या दिशेने ते उभे आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 28-28. प्लॅनिंग मध्ये चेंजेस केले जातात, सातत्यानं फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात, वारंवार फिल्डिंग बदलली जात आहेत. गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रोणक,
लेग स्टंप सोडून जाणारा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पंच मात्र वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. रन जर आपण पाहिला तर सातत्याने एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतात. लोकरवनचा खेळाडू असलेला आपण पाहिलं तर रोहन अशोक गोठल, 30,000 बेस प्राइज मध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूला आपण पाहिलं होतं. तो सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर रोनक धामणेचा बॉल पाहायला मिळतोय. पंच मात्र सहमत नाहीत. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 3 वाईड नंतर 29 धावा धावफलकावरती. 3 वाईड नंतर एक चांगला बॉल त्या ठिकाणी मात्र फेकलाय रोनक धामणेनं. आंबवणे एवनचा हा खेळाडू आहे. नेहमी आपण पाहिलात वाडी टू वाडी, गाव टू गाव मध्ये आंबवणे एवनचा संघ देखील खेळताना आपण पाहिला. त्याच गावातील असलेला हा खेळाडू, त्याच्यासमोर लोकरवनचा खेळाडू. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. सेपंडा चेंडूला मात्र खेळून काढला दीपेश लोखंडे. जोपर्यंत बॉलची फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 30 आणि लोकरवनच्या गावामधूनच प्रदीप बेर्डे बिलॉंग करतायत. त्याच गावातील असलेला हा खेळाडू आहे जो आपण सध्याच्या घडीला आयकॉन म्हणून पाहताय. दोन्ही खेळाडू त्या गावातीलच आहेत. युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अमोलजी वैराग साहेब यांचं पुन्हा एकदा मंचावरती आगमन, त्यांचं स्वागत. ओ फटका चांगला खेळलाय, फोर्स केला बॉलला आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये आज षटकारांची बोलीभाषा मात्र सुरू आहे. सहारद बाबा दम लागतो आमच्या बाळाला रे बाईला. थँक्यू. हो, पहिली 2-3 पर्व आम्ही चर्चगेटच्या ओव्हलच्या मैदानावरती खेळलो, परंतु आमच्यामध्ये श्रमता, आमच्यामध्ये कॅलिबर होतो. त्यामुळे आम्ही 7वं पर्व खेळण्यासाठी नारंगीचं मैदान चूज केलं. मागचं पर्व देखील आपण याच मैदानावरती, आणि पहिले 2-3 पर्व सुरुवात तर आपण चर्चगेट ओव्हलला केली. मग तिथे गर्दीमधून बाहेर आलेलो आहोत आपण खरं म्हटलं तर. आणखीन एक फटका. उल्लेख केला की सुधीरजी करावडे जिथे उभे आहेत त्याच्या बाजूने जाणार, कारण ओम सैला त्यांनी थोडा काहीतरी कानमंत्र दिला होता, पण तो कानमंत्र आता त्यांच्या अगेन्स्ट आलाय. मैदानाच्या आतमध्ये षटकारानं हा सामना झालाय फिनिश. मॅचला जिंकलाय, सामना जिंकलाय तो टीम गौरेश आरविल्लेवन्न. लीगच्या मॅच मध्ये कोण जिंकेल कोण हरेल हे सांगू शकणार नाही आहात. आणि आकाशसाठी प्रदीपजी बेर्डे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. वा आकाश, चांगली बॅटिंग. जरी आकाश जर आपण पाहिलं तरी खास करून